म्हटलं आहे महिला सुरक्षा। आम्ही चौघही उमेदवार शुक्रे नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। महापालिकेच्या धामधुमीच्या काळामध्ये वेगळेपण शोधण्याचा आपला प्रयत्न असतो। आज आपण लोहगाव मध्ये आहोत। लोहगाव मध्ये एक आगळा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाकरता हा जाहीरनामा जो आहे तो वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला। आपल्या बरोबर उमेदवार आहेत ऐश्वर्याताई पठारे आपल्या बरोबर आहेत। ताई, काय सांगाल, वेगळ्या प्रकारचा जाहीरनामा आज तुम्ही प्रकाशित केलेला आहे, नेमका या जाहीरनामा मागील उद्देश काय आहे? गेले काही दिवस मी इथे फिरत आहे। 7 महिन्यांपासून मी इथे एक सखी प्रेरणा मंच म्हणून मंच चालवते आहे, जो महिलांसाठी आहे। आणि त्या मंच चालवत असताना अनेक महिलांशी माझा संबंध येतो आणि त्या महिलांच्या अनेक अडचणी असतात। या अडचणी मूलभूत सुविधांपेक्षाही वेगळ्या असतात आणि कुठेतरी आपण नेहमी जो जाहीरनामा देतो, पक्षीय जाहीरनामा जो असतो, त्याच्यामध्ये या महिला सुविधा किंवा महिला अडचणी कुठेतरी राहून जातात असं आम्हाला वाटलं। म्हणून जिजाऊ आईंच्या जयंती आहे उद्या आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही आज आमचा महिला जाहीरनामा जाहीर केला आणि या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 4 भागांवर काम करत आहोत। एक महिला आरोग्य, एक महिला कौशल्य विकास केंद्र, महिला सक्षमीकरण, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना काही बचत गटांना झालं, महिला गृह उद्योगांना झालं मदत देणार। आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची जी आमच्या लोहगाव आणि वाघोलीतल्या महिलांसाठी आहे ते म्हणजे महिला सुरक्षिता स्कीम, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांसाठी ॲम्ब्युलन्स झालं, महिलांसाठी 24x7 हेल्पलाईन नंबर झाला, त्यानंतर महिलांसाठी अत्याधुनिक पद्धतीचं स्वच्छ आणि सुंदर असे पब्लिक टॉयलेट्स झाले। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमची संत जनाबाई बस सर्व्हिस, जी महिलांना त्यांच्या घरापासून बस स्टॉपपर्यंत आणेल। अशी शटल सर्व्हिस दर 5 मिनिटांनी जी आमच्या प्लॉटिंग एरियातून छोट्या वस्त्यांमधून चालेल, ती स्कीम झाली। अशा अनेक स्कीम्स घेऊन आम्ही आमचा जाहीरनामा खास महिलांसाठी जाहीर केला आहे। तुम्ही 100 दिवसांचा प्लॅन तयार केलेला आहे प्रभागासाठी, नेमका तो प्लॅन कसा असणार आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं असणार आहे आणि तो कुणाला फायदा होईल असा प्लॅन आहे? हा जाहीरनामा पण त्या 100 दिवसांच्या प्लॅन मधलाच एक पैलू आहे। 100 दिवस 100 चांगली कामं असा उद्देश घेऊन आम्ही उतरलो आहोत आणि आमच्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी आम्ही हा 100 दिवसांचा ऍक्शन प्लॅन जाहीर करणार आहोत। 100 दिवस 100 चांगली कामं करत असताना आमच्या जनतेच्या वेगवेगळ्या भागातील जी लोक आहेत, मग ती खेड्या वस्त्यांच्यातील झाली, आमच्या इथे काही वस्ती भागही आहे, सोसायटी मधील वर्ग झाला, त्यानंतर लहान मुलांसाठीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या झाल्या, आरोग्यविषयक आमच्या सिनियर सिटीजन्ससाठी काही योजना आहेत त्या झाल्या आणि मग महिलांसाठी या विशेष सुविधा आहेत त्या झाल्या। अशा आमच्या सर्व प्रभागातील सर्व प्रकारचे जे आमचे मतदार बंधू आहेत यांच्यासाठी आम्ही चौघही जण मिळून 100 दिवसांचा एक 100 डेज ऍक्शन प्लॅन हा जाहीर करणार आहोत आणि चौघही एकत्रितरित्या याची अंमलबजावणी करणार आहोत। ताई, तुमच्या प्रभागाचं बघायला गेलं तर पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठा आहे। ग्रामीण भाग थोडासा जोडला गेला असल्यामुळे शहरीकरण होते, अर्थात त्यामुळं लोकसंख्या सुद्धा वाढत चाललेली आहे। स्थलांतरण खेड्यापाड्यामधून इथं पुण्याच्या दिशेने होताना पाहायला मिळतं। त्यांच्यासाठी काही उपाययोजना आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, याच्यावरती काय आपला प्लॅन आहे? नव्याने जोडला गेलेला जो आमच्या प्रभागाला भाग आहे लोहगाव आणि वाघोली, हा कुठे ना कुठेतरी आता पहिल्यांदाच PMCच्या अंतर्गत आला आहे। लोहगाव मध्ये तर विकास खूपच रखडला गेला आहे। गेले 10 वर्ष हा विकासात मागे पडलेले हे जे लोहगाव आहे, इथे सर्वात मोठ्या प्रश्नांना आम्ही सामोरं गेलो आहोत। प्रश्न पाण्याचा आहे, प्रश्न ड्रेनेजचा आहे, प्रश्न रोडचा आहे। आम्ही पदयात्रा करत असतानाही आम्हाला रोडची दुर्दशा दिसली। कुठेही असा एक रोडचा पॅच नाही की आम्ही उभं राहून म्हणू शकतो की हा रोड चांगला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या ज्या पहिल्या मूलभूत सुविधा आहेत त्या वाघोलीकर आणि लोहगावकरांसाठी आणण्याचा प्रयत्न करू। पहिली तर सुविधा आम्ही पाण्यापासून सुरू करू, कारण की एकदा रोड बनला की मग परत त्याची खोदकरण आम्हाला करायचं नाहीये। त्यामुळे पहिलं पाणी, ड्रेनेज, रोड आणि स्ट्रीट लाईट या गोष्टींवर आम्ही पहिलं फोकस करू या भागांच्यात। परंतु तुम्ही जर विमाननगर भागात गेला तर विमाननगर मधल्या समस्या ह्या वेगळ्या आहेत। तिथे इल्लीगल हॉकर्स म्हणजे आपल्या ज्या रस्त्यावरच्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात असतात किंवा IT क्षेत्रातून दररोज नोकरीला दिवसा येणारी जी लोक असतात ती मोठ्या संख्येत असतात। त्यांच्यामुळे झालेल्या ज्या अंतर्गत रोड्स आहेत त्याच्यावरचे ट्रॅफिक समस्या मोठी आहे। त्यानंतर तिथेही वाढती लोकवस्ती असल्यामुळे आता IT क्षेत्रामुळे तिथेही पाण्याची टंचाई आहे। तर त्यांचे विषय वेगळे आहेत, त्याच्यावर त्यांच्या पद्धतीने काम करू। त्यामुळे प्रत्येक आमचा जो प्रभाग 3 आहे तो प्रचंड मोठा आहे आणि प्रभागातील प्रत्येक भागात वेगळ्या समस्या
समस्या आहेत, वेगळे इश्यूज आहेत, तर त्या भागातल्या त्या समस्यांना आम्ही केंद्रस्थान त्या समस्यांना घेऊन आम्ही तिथली योजना राबवू. ते आपण जिथं उभं आहोत तिथं ही बस स्टॉपची जागा आहे, अर्थात हे अपूर्ण आहे. याबद्दल काय आपण प्लॅन केलेला आहे का? आणि याला जोडून दुसरा प्रश्न, इथे राहणारे लोक मोठ्या प्रमाणात शहरात नोकरीसाठी आहेत, महिला नोकरीसाठी आहेत शहरामध्ये, त्यांच्यासाठी काय आपण वेगळी उपाययोजना करतो आहोत का? इथे जो बस स्टॉप आहे त्याची अवस्था खरंच खराब आहे. आम्ही येणाऱ्या काळात त्या बस स्टॉपची जी अवस्था आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करू. तो बस स्टॉप पूर्णरित्या सुरू होईल. इथे एक डिजिटल स्क्रीन होईल की किती वाजता कुठली बस येईल याची आम्ही सोय करण्याची प्रयत्न करू. आणि त्या व्यतिरिक्त इथे सकाळचा झाला संध्याकाळचा झाला मोठा महिला वर्ग असतो, महिला प्रवासी असतात जे या बस स्टॉपवर उभे असतात, त्यांच्यासाठी आम्ही इथे एक पब्लिक टॉयलेटची सुविधा सुरू करत आहोत. महत्वाचा प्रश्न, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात प्रभाग 3 मधून, विरोधकांचं आव्हान कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही भारतीय जनता पार्टी अर्थात देशातल्या मोठ्या पक्षामधून उभे आहात, परंतु विरोधकांचं काहीतरी आव्हान कशा प्रकारे आहे आणि त्याला टॅकल कशा प्रकारे करण्यात येईल? खरं मी आता विरोधकांबद्दल विचारच नाही करत आहे. माझा दिवस सकाळी 6ला सुरू होतो आणि रात्री 1ला संपतो. प्रभाग इतका मोठा आहे, जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचू तेवढं कमी आहे. जेवढ्या समस्या आम्ही जाणून घेऊ तेवढा जास्ती चांगला आम्ही आमचा जाहीरनामा करू शकतो, तेवढा जास्ती चांगला आमचा 100 डे ऍक्शन प्लॅन बनू शकतो. मी हे डोक्यात धरलं आहे की आम्ही जिंकणार आहे आणि जिंकल्यावरच्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी आम्हा चौघांना जो ऍक्शन प्लॅन करायचा आहे त्याच्यावर मी माझं काम सुरू केलं आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून जे काही जाहीरनामा आता प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये सखींसाठी, महिलांसाठी नेमके काय प्लॅन आहे? तुम्ही सक्षमीकरणाचा सुद्धा भाषणात विषय केला, काय नेमकं सक्षमीकरणाच्या बाबतीत आपण पावलं उचलतो? तर आमच्या इथल्या आमच्या भागातल्या ज्या महिला क्रीडापटू आहेत तर त्या महिलांना लागणाऱ्या जेवढं काही कोचिंग असेल, त्याच्यानंतर त्यांचे स्पोर्ट्स साठी लागणारे जे काही फॅसिलिटीज असतील त्याचा जो खर्च असेल तो खर्च आम्ही त्यांचं पालकत्व घेऊन तो खर्च आम्ही घेणार आहोत. त्यानंतर आमच्या भागातील काही असे गृह उद्योग आहेत जे खरंच चांगले आहेत, ते मार्केट अपस्केलिंग मध्ये येऊ शकतात, त्यांना आम्ही पुढे एक स्टार्टअप मध्ये कन्वर्ट करू शकतो. असे जे आमच्याकडे गृह उद्योग आहेत त्यांनाही आम्ही मदत करणार आहे. त्या व्यतिरिक्त आमच्या प्रभागात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांसाठी मुली तयारी करतात. अधिकारी किंवा फर्स्ट क्लास ऑफिसर्सच्या या परीक्षांसाठी या मुली तयारी करत असताना त्यांनाही जी काही आर्थिक सहाय्यता लागेल, त्यांना एखादी चांगली लायब्ररी, त्यांना अभ्यासिका लागेल, तर त्याचीही आम्ही तरतूद करणार आहोत. नक्कीच, धन्यवाद ताई आमच्या सोबत बोलल्याबद्दल. तर प्रभाग क्रमांक 3 मधून ताई उमेदवारी करत आहेत आणि विरोधकांचं आव्हान बघण्यासाठीच वेळ नाही, कारण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभाग मोठा असल्यामुळे तिकडे काम करायला वेळ देतो, अशा प्रकारची प्रतिक्रिया ताईंनी दिलेली आहे. पाहत राहा नवराष्ट्र. धन्यवाद.